मीरा भाईंदरमध्ये क्रीडा संकुल लोकार्पण पत्रिकेवरून वाद होतोय। राजशिष्टाच्या डावलल्यानं मंत्री प्रताप सरनाईक संतापले। लोकार्पण पत्रिकेत सरनाईकांचं नाव हे खाली छापल्यानं वाद होतोय। स्थानिक आमदारांचं नाव जाणून बुजून वर टाकल्याचा आरोप आहे। पंचतारांकित दालनावरून पालिकेत खडाजंगी झालीय। समिती अध्यक्षांच्या जीर्ण अवस्थेतील कार्यालयांवरून वाद होतोय। समिती अध्यक्षांची दालनं ही कोणवाड्यासारखी, तर सहाय्यक आयुक्तांची दालनं पंचतारांकित। सदस्य यशवंत किल्लेदार यांनी हा आरोप केलाय। जागतिक पर्यटनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर हवा, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं प्रतिपादन आहे। पर्यटनाच्या सर्वसमावेशक ब्रँडिंग करता सरकारचा निर्धार आहे। राज्याला जागतिक पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याच्या दिशेनं हे पाऊल मानलं जात आहे। मुंबईतल्या मिठी नदीची सफाई ही अतिशय कूर्म गतीनं अर्थात कासव गतीनं सुरू आहे। आतापर्यंत फक्त 6% गाळ उपसा आहे। 31 मेची खरं तर डेडलाईन आहे। असं असताना अनेक ठिकाणी कामाला सुरुवातच नाहीये। नदीतून जवळपास 2,14,315 मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे। या कामांवर देखरेख ठेवण्याकरता AI चा वापर हा केला जातोय। दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून मिठी नदीची सफाई केली जाते, पण यावेळी मात्र ही सफाई अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। बातमी बोरिवलीची आहे, गोराईची आहे। गोराईमध्ये खड्डेमुक्त मोहिमेला वेग आहे। रस्ते मजबूत करण्याकरता महापालिका खर्च करणार आहे। 62 कोटी 50 लाखांहून अधिक खर्च होईल। खड्डेमुक्त मुंबई मोहिमेअंतर्गत प्रकल्पाला गती दिली जाईल। मुंबई महानगरपालिकेमध्ये अखेर फेरबदल आहे। पालिकेतील सहाय्यक आयुक्त, सह आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या झाल्यात। आयुक्त अश्विनी भिडेंनी पदभार स्वीकारताच 15 दिवसात या बदल्या झाल्यात। एक महाराष्ट्र लोकसेवा आयोग सवर्गातील उमेदवारांची नियुक्ती होणार आहे। मंजुषा देशपांडे यांची न्यायमूर्ती म्हणून शिफारस आहे। मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नेमणूक होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।